या स्पेशल रिपोर्ट नंतर एक महत्त्वाची बातमी। वर्षावर मराठा शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेले आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीत तोडगा निघणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीत तोडगा निघणार का, आरक्षणाचा तोडगा निघणार का याकडे संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी यांचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे। वडीगोद्रीमध्ये 3 दिवस अतिशय गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर आता मराठा शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, वर्षा बंगल्यावर शिष्टमंडळ सध्या दाखल झालेलं आहे। काय वाटतंय, मराठा आरक्षणावरती तोडगा निघेल का? मराठा आंदोलकांचं जे शिष्टमंडळ आहे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी काल रात्री पुण्यावरून हे शिष्टमंडळ आलं होतं। काल या शिष्टमंडळातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं आणि आज शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर त्या बैठकीत त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि याच्यामध्ये सरकारनं आता हस्तक्षेप केला पाहिजे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि याच्या बाबतीत तोडगा काढला पाहिजे। ही प्रमुख मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत हे शिष्टमंडळ बसलेलं आहे। जवळपास 8 ते 10 जण त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। वेगवेगळ्या विभागातील शिष्टमंडळाचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी समाजाचं उपोषण असेल किंवा मराठा समाजाचं उपोषण असेल हे आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे या बाबतीत आता राज्य सरकारकडनं कशा पद्धतीनं तोडगा काढला जातो आणि खास करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो मुद्दा लावून धरलेला आहे या बाबतीत आज ह्या शिष्टमंडळाला काय आश्वासन मुख्यमंत्र्यांकडनं मिळतं ते पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। किरण, नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।